नमस्कार श्रोते हो. आपल्या आजच्या नामाची महिमा या पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अतिशय दिव्य आणि सूक्ष्म विषयाकडे वळतो, जो नामाची महिमा शृंखलेचा 29वा उपाख्यान आहे आणि ज्याचे शीर्षक आहे नाम हे ब्रह्मा समान आहे. आता आपल्या पॉडकास्टची सुरुवात करूया. नाम हे ब्रह्मा समान आहे हे वाक्य फक्त ऐकायला सुंदर नाही, तर ते आपल्या आध्यात्मिक जीवनाचा आधारस्तंभ आहे. बहुतेकांना प्रश्न पडतो, नाम ब्रह्मा समान म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे विश्वाचा आधार, जे सर्वत्र आहे, जे नित्य, शाश्वत, आकाररहित आहे. आणि नाम म्हणजे त्या ब्रह्माचा जिवंत स्पर्श, ज्याला आपण बोलू शकतो, उच्चारू शकतो, स्मरण करू शकतो, अनुभवू शकतो. भगवंत निराकार असला तरी नाम साकार आहे. निराकाराला थेट स्पर्श करता येत नाही, पण त्याच्या नावाला स्पर्श करता येतो. म्हणूनच संत म्हणतात, नाम म्हणजेच ब्रह्माचा उलगडा. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा ते फक्त शब्द नसतात, ते स्पंदन असते, ऊर्जा असते, चैतन्य असते. जसा सूर्य संपूर्ण आकाशात प्रकाश पसरवतो, तसंच नाम आपल्या अंतःकरणात शांतता, निर्मलता आणि चैतन्याचा प्रकाश आणते. आपण बाहेर ब्रह्म शोधतो, जगात, निसर्गात, तत्वज्ञानात, पण संत म्हणतात, ब्रह्म दूर नाही, ते नामातच वसली आहे. जिथे प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि सातत्य आहे, तिथे नाम फुलते. आणि जेव्हा नाम फुलते तेव्हा मनातील अंधकार जसाच्या तसा नाहीसा होतो. नामाचा जप करताना मन एकसंध होत जाते, विचारांची गर्दी कमी होते, भावनांचा कोलाहल शांत होतो, मनाचा वेग मंदावतो आणि आपण स्वतःशी एकरूप होऊ लागतो. हा अनुभव ब्रह्मानुभवासारखा असतो, शांत, विशाल, ओघळता आणि खोल. नाम हे ब्रह्माप्रमाणे अखंड आहे. ते कोणत्याही वेळेला, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही व्यक्तीने घेता येते. नदीला कोणतीही सीमा नसते, शेवटी ती सागराला मिळतेच. तसंच नामही थेट भगवंताशी आपली भेट घडवते. जेव्हा आपण नामात रमत जातो तेव्हा हळूहळू मी हा अभिमान विरघळतो. मनातील राग, द्वेष, असंतोष, अस्थिरता कमी होते आणि अंतर्मनात एक दिव्य शांतता वसते. हीच शांतता म्हणजे ब्रह्माचा स्पर्श. म्हणूनच म्हणतात, नाम हेच ब्रह्मा समान. नामातच परब्रह्माचे दर्शन. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, नाम घेत रहा, मनात श्रद्धा ठेवून जपा. जप करताना भगवंताची आठवण ठेवा. हळूहळू नाम तुम्हाला स्वतःमध्ये रूपांतरित करेल, ब्रह्माच्या जाणीवेपर्यंत पोहोचवेल. चला तर आजचा दिवस नामस्मरणात अर्पण करूया. राम नाम, विठ्ठल नाम, कृष्ण नाम, शिवनाम, जे तुमच्या हृदयाला भावतं तेच. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक प्रवासात. अशाच आध्यात्मिक विषयांसाठी आमचा पॉडकास्ट ऐकत रहा. तोपर्यंत ओम शांतिः शांतिः शांतिः.